कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सांगणार आहेत का मला काय झालंय? कशावरून झालं होतं भांडण? मॅडम, ह्याने माझी मॅथ्सची बुक घेतली आहे। उगाच खोटं बोलू नकोस। मी कुठे घेतली? त्या पक्याने घेतलेलं। पक्याला पाहिजे होती म्हणून मी मागितली। मी कुठे घेतलं होतं? हाँ, तूच घेतली होतीस ना माझ्याकडून, आणि मला शब्दही दिला होतास की आज तो मला आणून देईल म्हणून। आता त्याने आणून नाही दिली तर मी काय करणार? मग तू शब्द का दिला होतास? तुला कोणी सांगितलं होतं शब्द द्यायला मला परस्पर? हे बघा मॅडम, असा बोलतोय। शब्द मी दिला असेल तरी मी घेतला का त्याचा नोटबुक? मलाच मारायला लागला, मग मी पण दिले 2 ठेवून। अरे पण तू असं बोलूच कसं शकतोस? तुला कळतंय का तू काय बोलतोयस? तू शब्द दिला होतास बरोबर, त्याच्या परस्पर तू शब्द दिलास कसा? बर शब्द दिलास तेव्हा त्या मुलाला सांगायचं ना याची नोटबुक परत आणून दे म्हणून। परस्पर शब्द कशाला द्यायचा? आता काय झालंय मला सांग। नोटबुक ह्याची नेली त्यानं आणि मध्ये तू पडलायस। कळतं तुला शब्दाची किंमत काय असते ते? हा, माहितीये तुला? महत्व माहितीये? मॅडम, हे बघा, तुम्ही तिघं मित्र आहात की नाही? हो, पण मॅडम, हे बघ, एका मित्रानं शब्द दिला, दुसऱ्याने तो नाही पाळला, तर त्यात एवढं काय? मॅडम, ह्याच्यामुळे मला मॅथ्सच्या टीचरनी अंगठे धरून उभे राहायला सांगितलं होतं, होमवर्क नाही म्हणून। अरे पण मित्रासाठी कधीतरी शिक्षा सहन केली तर एवढं काय झालं? मित्रासाठी शिक्षा सहन करणं म्हणजेच मैत्री ना। लगेच हातघाईवर काय तरे आणि मारामारी कसली करता? चला जा आता वर्गात, मी तुमच्या मॅथ्स टीचरशी बोलते। सॉरी मॅडम। नो प्रॉब्लेम, जा। चल। हॅलो अक्षरा, मी बोलतोय बाळा। बोला बाबा। अक्षरा बाळा, तुझा आवाज ऐकला आणि आत्ता जरा बरं वाटलं। काय सांगू बाळा तुला, तू गेल्यापासून खूप अस्वस्थ वाटते इथे। माझं कशात लक्ष लागत नाहीये का? तू कशी आहेस बाळा? मी तुला काय विचारतोय? मला माहितीये तू कशी असशील, तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल। या सगळ्यासाठी माफ करशील बाळा मला? घरचा करता पुरुष ना करता झाला म्हणून हे सगळं घडलं। माझ्या डोळ्यासमोर तू घरातून बाहेर गेलीस, मी काही करू शकलो नाही। बाबा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ। तुमचा काय संबंध आहे या सगळ्यात? माझाच तर संबंध आहे ना। एक घोडचूक जी घडली माझ्या हातून काही वर्षांपूर्वी, त्याचीच तर फळ तुम्हाला भोगायला लागतात। आय एम सॉरी बाळा। बाबा, तुम्ही प्लीज मनाला लावून नका घेऊ। हा, आता मला होतोय थोडा त्रास, पण होईल हळूहळू कमी। काळ सगळ्यावरचं औषध असतं, हो की नाही? अक्षरा, तू असं निर्वाणीचं बोलू नकोस बाळा। तू समारोपाचं बोलू नको। तुला या घरामध्ये परत यायचंय। कुठल्याही परिस्थितीत तू इथे परत येणार आहेस। तू शब्द दिलायस बाळा, मग तुझ्या लक्षात आहे ना? तू जाताना सुद्धा मी तुला ओरडून सांगत होतो, अक्षरा मला दिलेला शब्द पाळ। आणि तुला त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मी हा फोन केलाय तुला। तुला माहिती आहे अक्षरा, हा फोन तुला करायसाठी किती प्रयत्न, किती सायास करायला लागलेत मला। देव भलं करू त्या आईंचं, त्यांचा फोन दिला मला। बाळा तू या घरात परत येणार आहेस। बाबा, आता कोणी कुणाला दिलेला शब्द पाळायचा, कुणासाठी पाळायचा, मला तर काहीच कळत नाहीये। सगळं कोडच आहे। अक्षरा, तू कुठलाच निगेटिव्ह विचार आता करू नकोस, प्रयत्न कर। तू फक्त एवढं डोक्यात ठेव की तुला या घरात परत यायचंय कुठल्याही परिस्थितीत। बाबा, कसं शक्य आहे मला आता परत येणं? चला, वाईटात एक गोष्ट चांगली मिळाली। म्हणजे तू आता म्हणालीस की मी आत्ता कशी परत येणार, याचा अर्थ तू आत्ता नाही पण कधीतरी परत येणार आहेस।
अक्षरा, तू कधीतरी या घरात परत येणार आहेस या आशेवर मी दिवस काढीन बाळा. हा? मी वाट बघतोय तुझी, लक्षात ठेव. बाबा, बाळा, माझ्या मुलीच्या जागी आणि माफ कर मला जमलं तर. हे काय नमस्कार केलात आणि आशीर्वाद न घेताच चाललात वय? अहो नाही म्हणलं, तुमचा महत्वाचा काहीतरी फोन चालू होता. तुमचा आशीर्वाद काय आहेच की आमच्या पाठीशी, आम्हाला माहितच आहे. ते खरं आहे, पण कधी कधी आम्हाला काय वाटतं माहितीये का, आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो एका कारणासाठी आणि तुम्ही त्याचा वापर दुसऱ्याच कारणासाठी करताय. म्हणजे काय मला काय कळलं नाही, काय कशाविषयी बोलताय? असं म्हणजे आम्हाला सांगायचं नाही असं ठरवलंय वय तुम्ही? हाय काय आता तुमच्यापासून काय लपवणार आहे मी? काय सांगू, सांगा की. सगळं सांगतो, तुमच्यापासून कुठं काय लपवतो? वा, सगळं करून सवरून हे वर वयन की. हो आईसाहेब, कोड्यात बोलू नका बरं. काय काय सांगा की. आता केलंय तुम्ही आणि सांगायचं आम्ही. बर, आता आम्ही सांगतो. तुम्ही सुनबाईंना मदत केलती असं आमच्या कानावर आलंय. आलोय तुमच्या कानावर. कोणी सांगितलं? आता कोणी सांगितलं, कसं सांगितलं, कधी सांगितलं, हे फाटे कशापायी फोडताय? तुम्ही त्यासनी मदत केलती का नाही ते सांगा. केलती मदत. का? कुणाला विचारून केलती? आम्हाला विचारलं होतं तुम्ही? पण त्यासनी भेटलो नाही मी. तुम्हाला दिलेला शब्द नाही मोडला मी. पण मदत तर केलती ना व? आता मदत केली मग त्या काय वैरी आहेत होय माझ्या, का तुमच्या वैरी आहेत त्या? अहो तुमच्या नसतील, आमच्या बी नाहीत, पण त्यांनी आमच्याशी वैर धरलंय का नाही सांगा. नाही वैर कसलं, आता एखादी गोष्ट त्या सिद्ध करायला चालल्या होत्या, ती काही सिद्ध झाली नाही एवढंच. त्याच्या पलीकडे काय वैर कशाला? असं म्हणजे सगळं तुम्हाला दिसत असून बी तुम्ही डोळं जाग करायलाय? नाही नाही, प्रश्न तो नाहीच आहे आईसाहेब. खाली कुठं बस, इकडे बस. असू दे. ऐका बघा, तुम्हीच म्हणला होता का नाही, तेव्हा त्यांच्या घरात बी कोणीच नव्हतं. नेसच्या साडीनिशी बाहेर पडल्या होत्या त्या. त्यांच्याजवळ काय नव्हतं आणि रात्र कशी काढली असती हो त्यांनी? तुम्ही साधा विचार करा, काही बरं वाईट झालं असतं, कुणावर आलं असतं? असं म्हणजे आमची इब्रत जपण्यासाठी तुम्ही त्यासनी मदत केली असं तुमचं म्हणणं आहे? तर तुम्हाला स्वतःला त्यांच्याबद्दल काय बी वाटत नाही असं समजायचं काय आम्ही? नाही तसं नाही, पण दोन्ही बी गोष्टी झाल्या असं समजा की. आम्हाला त्यांची काळजी होतीच, नाही असं नाही. बघा, तसं बघायला गेलं तर त्यांच्या जागी कुणी बी माणूस असता तरी मी हे केलंच असतं, माणुसकीच्या नात्याने केलं असतं. मग त्याच्यात नवरा बायको असणं किंवा काय घरची भांडणं झालती वगैरे जे काय असतील त्या गोष्टी आपण बाजूला ठेवूया. साधी माणुसकीच्या नात्याने केलेली गोष्ट होती. लांब कशाला, आपण एवढ्या देणग्या देतोय अनाथाश्रमाला म्हणा, वृद्धाश्रमाला म्हणा. ती माणसं कोण असतात आपली, ओळखीची ना पाळखीची, त्यांच्यासाठी आपण एवढं करतोय. अहो घरच्या माणसासाठी तर मग आपण जीव घाण ठेवू, पण त्यासनी मदत करू. आणि ही शिकवण तुमची आहे साहेब, आहे का नाही? वा, आवडला आम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.